नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी मराठीच्या अभ्यासक्रमावरचे आत्तापर्यंत सगळेच व्हिडिओ पाहिले आहेत। आज या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 12वीच्या कृतीपत्रिकेविषयी तुम्हाला सांगणार आहे। कृतीपत्रिकेचा संभाव्य आराखडा कसा असू शकतो आणि तुम्हाला त्या दृष्टीने अभ्यास कसा करावायचा हे निश्चित करता येईल। त्यासाठी अभ्यासक्रमामधील गद्य, पद्य, कथा, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी आणि व्याकरण लेखन हे जे 5 विभाग आहेत, त्या विभागांना जी गुणविभागणी केलेली आहे ती कोणत्या पद्धतीची आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता त्यामध्ये आपला पहिला विभाग गद्य असणार आहे, दुसरा पद्य, तिसरा असणार आहे साहित्य कथा प्रकार, चौथा असणार आहे उपयोजित मराठी आणि 5वा विभाग जो आहे त्यामध्ये आपण व्याकरण आणि लेखन पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण विभाग पहिला गद्य याची माहिती बघूया। तर विभाग गद्यमध्ये आपल्याला 3 कृती सोडवायच्या, 3 याच्यात उपप्रश्न आहेत पहिल्या याच्यामध्ये। तर पहिली कृती जी आहे त्या कृतीमध्ये पठित पाठावर आधारित असा एक प्रश्न विचारले जातील। हा पठित पाठ आपल्या पुस्तकातील असेल, 150 ते 180 शब्द मर्यादा त्या उतार्याची असेल आणि त्या उतार्यावर तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्न म्हणजे कृती विचारल्या जातील। पहिली कृती ही आकलनाची कृती असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती दिल्या जातील, त्या 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत। दुसरी असेल आकलनाचीच कृती, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 कृती असतील, 1-1 मार्कांसाठी त्या विभागल्या असतील। आणि तिसरी जी असेल ती स्वमत आणि अभिव्यक्तीची असेल। आता स्वमत आणि अभिव्यक्ती लिहिताना विद्यार्थ्यांनी जी आपल्याला स्वमत विचारलेलं आहे, जो स्वमताची कृती असेल किंवा अभिव्यक्तीची कृती असेल, ती सोडवत असताना ते जी कृती आहे ती कृती त्या विषयाला, पाठातील जो विषय आहे त्या आशय जो आहे तो आशय विचारात घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने तुमचे स्वतःचे विचार, स्वतःची सर्जनशीलता, स्वतःची निरीक्षण क्षमता, स्वतःची चिकित्सक वृत्ती ह्या सगळ्याचा वापर करून आपल्याला ते स्वमत आणि अभिव्यक्ती सोडवायची। हे सोडवताना ती कृती होकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, दोन्हीही असू शकतात। पण ह्यामध्ये 1 स्वमत आणि 1 अभिव्यक्ती दिली जाईल। हा तुम्हाला पर्यायी प्रश्न असेल, म्हणजे एकतर तुम्हाला 1 स्वमत सोडवायचं आहे, अभिव्यक्ती, ह्या 2 पैकी तुम्हाला 1 कृती जी आहे ती कृती सोडवायची आहे आणि ती 4 गुणांसाठी असणार आहे। म्हणजे जो पहिलाच जो पठित उतारा दिलेला असेल त्या पठित उतार्यावर आकलनाच्या 2 कृती, दुसऱ्या प्रश्नात आकलनाच्या 2 कृती आणि स्वमत किंवा अभिव्यक्ती ह्यामधील 1 असे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। इथे त्याला 2 गुण असणार आहेत, पहिल्या कृतीला, दुसऱ्या आकलन कृतीला 2 गुण असणार आहेत आणि हा स्वमत किंवा अभिव्यक्ती जो तुम्ही दोन्हीपैकी 1 प्रश्न सोडवणार आहात त्याला 4 गुण असणार आहेत। असे हे एकूण 8 प्रश्न ह्या पठित उतार्यासाठी असणार आहेत। दुसरा पठित उतारा वेगळा असणार आहे, म्हणजे पहिलाच उतारा असणार नाही तर हा पठित उतारा दुसरा असणार आहे। तिथंही अगदी तसंच असणार आहे, आकलनाच्या कृती 2 असतील, दुसऱ्या प्रश्नात पण आकलनाच्या कृतीच 2 असतील, त्यानंतर स्वमत आणि अभिव्यक्ती 1-1 तुम्हाला कृती दिली जाईल, त्या दोन्हीपैकी तुम्हाला 1 लिहायचे आहे आणि वरीलप्रमाणेच त्याचं गुणदान असेल, ज्याच्यामध्ये 2 गुण आकलन कृतीला, दुसरे 2 गुण आकलन कृतीला, चौथे जे आहेत ते स्वमत आणि अभिव्यक्तीसाठी विभागून जे आहे ते दिलेले आहेत, 8 गुण आहेत। तिसरा असणार आहे अपठित गद्य उतारा। हाही 150 ते 180 शब्दांचा असणार आहे, पण ह्याच्यावर जे प्रश्न आहेत ह्याच्यावर स्वमत किंवा अभिव्यक्ती असणार नाही आहे, तर ह्याच्यात आकलनाच्या कृती ज्या आहेत त्या आकलनाच्या कृती दिल्या जातील आणि त्या 2 गुणांसाठी असतील। तुम्हाला तो अपठित उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या कृती करावायच्या आहेत, त्याला 4 गुण असतील। असा एकूण विभाग 1 गद्य जो आहे तो 8 गुण असा एकूण हा 20 मार्काला असणार आहे। त्यानंतर विभाग दुसरा जो आहे तो पद्य आहे। याच्यामध्ये पहिला आहे पठित पद्य पाठावर आधारित, म्हणजे तुम्हाला कविता असणार आहे दिलेली आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला हे पहिली कृती असणार आहे। त्यामध्ये पहिली आहे आकलन कृती, दुसरी ही आकलन कृती आहे, 2-2 गुणांसाठी आहे, तिसरी मात्र अभिव्यक्ती कृती आहे। जे ती जी कविता असेल त्या कवितेची अभिव्यक्ती म्हणजे तुमचं वैचारिक जे महत्त्व आहे ते इथे जास्त सादर केलं जाणार आहे, त्यामुळे अभिव्यक्तीची कृती असेल 4 गुणांसाठी, असे एकूण 8 गुण आहेत। त्यानंतर पठित पद्य
म्हणजे पाठ जो आहे म्हणजे जी कविता आहे त्या काव्यपंक्ती ज्या आहेत त्या काव्यपंक्ती तुम्हाला दिल्या जातील आणि त्या काव्यपंक्तीचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. आणि दुसरा आहे त्या म्हणजे ज्या काव्यपंक्ती असतील म्हणजे एखाद्या कवितेतल्या 4 काव्यपंक्ती तुम्हाला दिल्या जातील तर त्या काव्यपंक्तींचा अर्थ उलगडून दाखवायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रश्न कसे असणार आहे, एकतर दिलेल्या काव्यपंक्तीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे किंवा ज्या काही त्यातल्या 4 काव्यपंक्ती असतील तर त्या काव्यपंक्तींचा तुम्हाला अर्थ उलगडून दाखवायचा आहे. ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, तो आहे 4 गुणांसाठी. आणि ई जो आहे तिसरा घटक त्या कृतीचा, तर पठित पद्य पाठावर म्हणजे तिसरी कविता, ह्या तिन्ही कविता वेगवेगळ्या असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना अभ्यासक्रमातील सर्व कवितांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही कविता वेगळी असेल पठित पाठ, हा पठित पद्यपाठ वेगळा असेल, हा पठित पद्यपाठ जो आहे म्हणजे ह्या तिन्ही कविता वेगळ्या असतील. पण तिसऱ्या वेळी आपल्याला काव्य सौंदर्याची कृती असेल म्हणजे 4 किंवा 6 काव्यपंक्ती दिल्या जातील, ओळी दिल्या जातील आणि त्याचं आपल्याला काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे किंवा 4 काव्यपंक्ती दिल्या जातील त्याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. जे इथे मात्र वेगवेगळा भाग आहे. आपण गद्य भागात बघितलं त्यावेळी आकलन कृती आणि स्वमत हे दोन्ही सारखं होतं, पण इथे मात्र जेव्हा आपण पद्य भागाचा विचार करणार आहोत त्यावेळी पद्य भागात पहिली कृती असेल आकलनाच्या 2 कृती असतील आणि अभिव्यक्तीची एक कृती असेल. पण दुसरी जी कविता आपल्याला दिली जाईल त्या कवितेमध्ये त्या काव्यपंक्तीचा त्या कवितेचा आपल्याला अर्थ उलगडून दाखवायचा आहे किंवा दिलेली ज्या ठराविक ज्या काही काव्यपंक्ती दिल्या जातील त्यांचा अर्थ उलगडून दाखवायचा आहे. तिसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 6 काव्यपंक्ती ओळी दिल्या जातील तर त्याचं काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे आणि ते नसेल तर आपल्याला त्याचं रसग्रहण करायचं आहे. हे 4 मार्काला गुणांना असणार आहे म्हणजे 8, 4, 4 असे एकूण 16 गुणांसाठी आपल्याला पद्य विभाग जो आहे तो अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. तिसरा विभाग आहे साहित्य प्रकार कथा. ह्याच्यामध्ये कृती पहिली जी असणार आहे ती कथा साहित्य प्रकार परिचय हा सुरुवातीचा जो घटक आहे त्याच्यावर असणार आहे. त्यातील एक पठित उतारा तुम्हाला दिला जाईल आणि त्यातून तुम्हाला आकलनाच्या कृती ज्या आहेत त्या 1-1 मार्कांसाठी 2 दिल्या जातील आणि दुसरी जी आहे ती आकलनाची कृती जी आहे त्या 1 असेल किंवा 2 असतील त्या 2 गुणांसाठी अशा एकूण 4 गुणांसाठी कथा साहित्य प्रकार परिचय ह्याच्यावर फक्त ह्या आकलनाचे 4 गुणांसाठी कृती असतील. आणि दुसरा मग पठित कथा उतारा असेल ज्या तुम्हाला कथा आहेत त्या कथेवरचा 150 ते 180 शब्दांचा एक उतारा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला आकलनाच्या कृती न देता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली असणार ती स्वमत कृती आणि दुसरी असणार अभिव्यक्ती कृती. याच्यामध्ये तुम्हाला 2 दिल्या जातील स्वमताच्या कृती पैकी तुम्हाला 1 लिहायची आहे ती 3 गुणांसाठी असेल. अभिव्यक्ती कृती जी असेल त्यातही तुम्हाला 2 कृती दिल्या जातील त्यापैकी तुम्हाला 1 लिहायची आहे तीही 3 गुणांसाठी असेल. एकूण असेल 6 गुण होतील. म्हणजे पहिला कथा साहित्य प्रकार त्यांनी वेगळा केलेला आहे आणि ज्या कथा आहेत त्या कथा वेगळ्या केलेल्या आहेत. जे कथा साहित्य प्रकार आपल्याला 4 गुणांसाठी असेल आणि ज्या कथा दिलेल्या आहेत त्या आपल्याला 6 गुणांसाठी असतील. अशा एकूण हा साहित्य प्रकार जो आहे तो आपल्याला 10 गुणांसाठी अभ्यासला जातो. पुढचा आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठीच्या घटकांवर पहिला जो असणार आहे तो 1 ते 4 उपयोजित मराठीतले जे घटक आहेत जे मुलाखत असेल, माहिती पत्रक असेल, वृत्तलेख असेल, अहवाल लेखन असेल तर हे 4 जे घटक आहेत त्या 4 घटकांवर आपल्याला 4 कृती दिल्या जातील. पैकी आपल्याला 2 लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी आणि दुसरा जो आहे तो उपयोजनाचा भाग आहे, कौशल्याचा भाग आहे ज्याच्यामध्ये मुलाखतीसाठी प्रश्नावली असेल, एखाद्या संस्थेचा आपल्याला अहवाल लिहावा लागेल, एखाद्या म्हणजे घटकाबद्दलचं माहितीपत्रक आपल्याला तयार करावं लागेल किंवा बातमी जे वृत्तलेख आहे त्याची वैशिष्ट्ये वगैरे. तर हा भाग जो आहे तो उपयोजन किंवा कौशल्यावर आधारित असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 4 कृती दिल्या जातील. म्हणजे अहवाल लेखन करा, माहितीपत्रक तयार करा, प्रश्नावली तयार करा. हे जे घटक आहेत हे 4 तुम्हाला दिले जातील. पैकी तुम्हाला 2 द्यायचे आहेत लिहायचे आहेत आणि 2ला प्रत्येकी म्हणजे 5 गुण आहेत आणि अशी त्याची विभागणी 10 म्हणजे 5-5-10 अशी केलेली आहे. म्हणजे 2 तुम्हाला कुठलेही म्हणजे 4 जे घटक आहेत त्या 4 घटकातले 2 घटक जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकी तुम्हाला 5 गुणांनी ते 10 असे होतील. म्हणजे 4 गुण हे आकलन कृतीसाठी आणि 10 गुण हे उपयोजनासाठी असे एकूण 14 गुण आपल्याला इथे मिळतील. आणि शेवटचा विभाग जो आहे तो व्याकरण आणि लेखनाचा. व्याकरणामध्ये आपल्याला
इथे घटक दिलेले आहेत. पहिला आहे वाक्य रूपांतर, दुसरा समास, तिसरा प्रयोग, चौथा अलंकार आणि पाचवा वाक्प्रचार. ह्या प्रत्येकाचा एक एक प्रश्न असेल. आणि म्हणजे वाक्य रूपांतरचे 2 प्रश्न, समासाचे 2 प्रश्न, प्रयोगाचे 2 प्रश्न, अलंकाराचे 2 कृती शब्द आणि वाक्प्रचाराचे 2, असे एकूण 2-2 गुणांसाठी 10 गुण इथे त्याचे विभागले जातील. आणि निबंध लेखन, निबंध लेखनाचे जे प्रकार आहेत वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान आणि वैचारिक, ह्या 5 तुम्हाला विषय दिले जातील. आणि 5 पैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे जो 10 गुणांसाठी आहे. आणि त्यामुळे व्याकरणाचे 10, निबंध लेखनाचे 10 असे आपल्याला 20 गुण असतील व्याकरण आणि लेखनासाठी. आता इथे मी त्याची विभागणी केलेली आहे. विभाग 5 दिलेले आहेत. गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित, मराठी आणि व्याकरण व लेखन. गद्य विभाग आपल्याला 20 मार्कांसाठी असणार आहे. पद्य विभाग 16 मार्कांसाठी, साहित्य प्रकार 10, उपयोजित 14, व्याकरण व लेखन 20, असे एकूण गुण आपल्याला 80 गुणांचा तो पेपर असणार आहे. हा पेपर लिहित असताना आपल्याला आकलन कृती, व्याकरण आणि स्वमत, अभिव्यक्ती, रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे घटक विचारात घ्यावे लागतील. आता आकलन कृती लिहिताना आकलन कृतीसाठी जी आकृती काढलेली असेल अगदी तशीच आकृती तुम्हाला उत्तर पत्रिकेत तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे आकलन कृती लिहिताना आपल्याला त्या आकृत्यांचा विचार करावा लागेल. व्याकरणाच्या कृती सोडवत असताना शुद्ध लेखन आवश्यकच आहे. त्यामुळे शुद्ध लेखनाच्या चुका इथे टाळल्या पाहिजेत. तुम्ही ज्या पद्धतीने, कारण तुम्हाला तिथे खाली पर्याय दिलेले असणार आहेत, त्यामुळे जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो त्या योग्य पर्यायाचं शुद्ध लेखन जे आहे, व्याकरणपुष्ट लेखन जे आहे ते तुम्ही विचारात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आकलनात आकृती, व्याकरणात शुद्ध लेखन आणि स्वमत, अभिव्यक्ती जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळी तुमचं वैचारिक प्रगल्भता जी आहे ती प्रगल्भता, विवेकशीलता, तुमच्यातली सर्जनशीलता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या उत्तरपत्रिकेमध्ये केला जातो. आणि त्यामुळे ही जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला घ्याल त्यावेळी तुमच्याकडे असणारा वेळ, म्हणजे 3 तासासाठी आपल्याला 80 गुणांचा पेपर लिहायचा आहे, तेव्हा आपल्याला कोणत्या विभागासाठी किती वेळ द्यावा लागेल, स्वमतासाठी किती वेळ द्यावा लागेल, अभिव्यक्तीसाठी किती वेळ द्यावा लागेल, निबंध लेखनासाठी किती वेळ द्यावा लागेल, ह्या सगळ्यांचा विचार करून ही जी कृतीपत्रिका आहे ती कृतीपत्रिका तुम्हाला सोडवावी लागेल. आणि त्यामुळे कृतीपत्रिकेतील असणारे सगळ्या कृती 3 तासामध्ये सोडवाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मग त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुमचा जो सराव होईल त्यावेळी तुम्हाला ते चांगले गुण जे आहेत ते गुण मिळतील असे मला वाटते. आणि त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिकेबरोबरच तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.